पहिलेच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 12 पाहिले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 13 पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज बीइंग ग्रोन इन इंडिया बाय फार्मर्स ॲज बीटी क्रॉप. याचा अर्थ आहे खालीलपैकी कोणतं बीटी क्रॉप म्हणजे बीटी पीक हे जे की आपल्या भारतामध्ये वाढलं आहे. ऑप्शन नंबर 1 मेज, ऑप्शन नंबर 2 ब्रिंजल, ऑप्शन नंबर 3 कॉटन, ऑप्शन नंबर 4 सोयाबीन. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 कॉटन. क्वेश्चन नंबर 14. बाय इन्सर्टिंग अ पीस ऑफ DNA फ्रॉम डॅश डॅश इन्सेक्ट रेजिस्टंट ट्रान्सजेनिक कॉटन हॅज बीन प्रोड्यूस्ड. कोणत्या ऑर्गॅनिझमचा DNA तुकडा इन्सेक्ट रेजिस्टंट ट्रान्सजेनिक कॉटन तयार करण्यासाठी वापरला. ऑप्शन नंबर 1 अ वाईड रिलेटिव्ह ऑफ कॉटन, ऑप्शन नंबर 2 बॅक्टेरियम, ऑप्शन नंबर 3 ॲन इन्सेक्ट, ऑप्शन नंबर 4 व्हायरस. याचं उत्तर आहे बॅक्टेरिया. बॅसिलस थुरिंजिनेसिस हे बॅक्टेरिया आहे. ऑप्शन नंबर 2. क्वेश्चन नंबर 15. सम स्ट्रेन्स ऑफ बॅसिलस थुरिंजिनेसिस प्रोड्यूस प्रोटीन्स दॅट विल इन्सेक्ट लाईक. सॉरी, इथं विल नाही आहे, इथं किल आहे. ऑप्शन नंबर 1 सॉरी, याचा अर्थ बॅसिलस थुरिंजिनेसिस नावाचे जे बॅक्टेरिया आहेत जे की तयार करतात प्रोटीन, ते कोणाला मारतात. बॅसिलस आणि ऑप्शन नंबर 1 आहे लेपिडोप्टेरन्स, ऑप्शन नंबर 2 सिलोप्टेरन्स, ऑप्शन नंबर 3 डिप्टेरन्स, ऑप्शन नंबर 4 ऑल ऑफ दीज. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ऑल ऑफ दीज. क्वेश्चन नंबर 16. सिलोप्टेरन्स एक्झाम्पल्स आर इज. ऑप्शन नंबर 1 फ्लाईज, 2 मॉस्किटोज, 3 बीटल्स, 4 ऑल ऑफ दिस. याचं उत्तर आहे बीटल्स. क्वेश्चन नंबर 17. बॅसिलस थुरिंजिनेसिस फॉर्म्स प्रोटीन क्रिस्टल्स विच कंटेन अ. बॅसिलस थुरिंजिनेसिस नावाचे जे बॅक्टेरिया आहे जे तयार करतात प्रोटीन क्रिस्टल, जे की कशापासून बनलेले असतात. ऑप्शन नंबर 1 सिंपल प्रोटीन, 2 नॉन टॉक्सिक इन्सेक्टिसाइडल प्रोटीन, ऑप्शन नंबर 3 टॉक्सिक इन्सेक्टिसाइडल प्रोटीन, ऑप्शन नंबर 4 सिंपल लिपिड्स. याचं उत्तर आहे टॉक्सिक इन्सेक्टिसाइडल प्रोटीन, ऑप्शन नंबर 3. 18. वाय डज बीटी टॉक्सिन प्रोटीन क्रिस्टल नॉट किल द बॅसिलस. बॅसिलस जे आहे ते स्वतः टॉक्झिन तयार करते, पण ते स्वतः का मरत नाही. कारण ऑप्शन नंबर 1 बॅक्टेरिया एन्क्लोजेस टॉक्झिन्स इन स्पेशल सॅक, ऑप्शन नंबर 1 बॅक्टेरिया एन्क्लोजेस टॉक्झिन्स इन स्पेसिफिक सॅक. म्हणजे बॅसिलस जे आहे जे की स्पेसिफिक पिशव्यामध्ये त्याचं टॉक्झिन्स असते, पण तसं नाही. ऑप्शन नंबर 2 बॅक्टेरिया आर रेजिस्टंट टू टॉक्झिन्स. त्याला टॉक्झिन्सचा काही फरकच पडत नाही, ते पण नाही. ऑप्शन नंबर 3 टॉक्झिन्स ऑकर्स ॲज इनॲक्टिव्ह प्रोटॉक्झिन्स इन बॅक्टेरिया. हे जे म्हणजे बॅसिलस जे आहेत ते की बॅक्टेरियामध्ये इनॲक्टिव्ह प्रोटॉक्झिन्स असतात. ते नंतर इन्सेक्टच्या गटमध्ये जाऊन अल्कलाईन पीएच
ॲक्टिव्ह अल्कलाईन pH मुळे ॲक्टिव्ह होतात. ऑप्शन नंबर 4 ऑल ऑफ द अबो. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 टॉक्झिन्स ऑकर्स ॲज इनॲक्टिव्ह प्रोटॉक्झिन्स इन बॅक्टेरिया. 19वा बीटी टॉक्झिन्स किल्स इन्सेक्ट बाय. बीटी टॉक्झिन्स जे आहे इन्सेक्टला का मारतात, म्हणजे कसे मारतात? ऑप्शन नंबर 1 इनहिबिटिंग प्रोटीन सिंथेसिस. ऑप्शन नंबर 1 इनहिबिटिंग प्रोटीन सिंथेसिस, प्रोटीन सिंथेसिस करणं थांबवतात. ऑप्शन नंबर 2 जनरेटिंग एक्सेसिव्ह हीट, हीट तयार करतात. ऑप्शन नंबर 3 क्रिएटिंग स्पोर्स लीडिंग टू सेल स्वेलिंग अँड लेझिंग इन द मिड गट. गट आहे इपिथेलियल सेल. मिड गट इपिथेलियल सेल्सला स्पोर्स म्हणजे छिद्र पाडतात, त्यामुळे सेल्स स्वेलिंग फुगतात आणि लायसिस म्हणजे तुटतात. ऑप्शन नंबर 4 नन ऑफ दीज. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 20वा द चॉईसेस ऑफ जीन्स of Bacillus thuringiensis incorporated into crop depends upon. Bacillus thuringiensis कोणतं जीन्स क्रॉपमध्ये टाकायचं ते कशावर डिपेंड असते? ऑप्शन नंबर 1 क्रॉप, 2 टार्गेटेड पेस्ट, 3 बोथ ए अँड बी, ऑप्शन नंबर 4 टॉक्झिन्स. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 बोथ ए अँड बी, क्रॉप आणि टार्गेटेड पेस्ट. क्वेश्चन नंबर 21वा द क्रॉप्स हॅव्हिंग क्राय जीन्स नीड. ज्या झाडाकडे क्राय जीन्स असतात त्याला कशाची गरज असते? ऑप्शन नंबर 1 स्मॉल अमाऊंट ऑफ फंगीसाईड, कमी प्रमाणात फंगीसाईड लागतात. ऑप्शन नंबर 2 लार्ज अमाऊंट ऑफ पेस्टिसाईड, जास्त प्रमाणात पेस्टिसाईड लागतात. ऑप्शन नंबर 3 स्मॉल ऑफ इन्सेक्टिसाईड, कमी इन्सेक्टिसाईड लागतात. ऑप्शन नंबर 4 ऑल ऑफ दीज. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ऑल ऑफ दीज. 22वा बीटी टॉक्झिन प्रोटीन. ऑप्शन नंबर 1 ऑब्स्ट्रक्ट अ बायोसिंथेटिक पाथवे. ऑप्शन नंबर 2 कॉजेस डेथ ऑफ द इन्सेक्ट. ऑप्शन नंबर 3 स्टॉप्स एग लेइंग ऑफ ॲडल्ट. ऑप्शन नंबर 4 जनरेटिंग एक्सेसिव्ह हीट. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 कॉझिंग डेथ ऑफ द इन्सेक्ट. क्वेश्चन नंबर 23वा कॉटन बुलवर्म कंट्रोल्ड बाय. कॉटन बुलवर्म जे आहे ते बॉलवर्म जे आहे जे की कंट्रोल करते कशाला, कशानं कंट्रोल होते? ऑप्शन नंबर 1 क्राय 1 AC क्राय 2 AB. ऑप्शन नंबर 2 क्राय 1 AC क्राय 2 AC क्राय 1 AB. ऑप्शन नंबर 3 क्राय 2 AC क्राय 1 AB. ऑप्शन नंबर 4 क्राय 1 AB. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 क्राय 1 AC आणि क्राय 2 AB. 24वा BT corn has been made resistant to corn borer by the introductions of gene. BT कॉर्न मध्ये रेजिस्टंट आले कॉर्न बोररच्या विरोधात. ऑप्शन नंबर 1 क्राय कोणतं जीन टाकल्यामुळे? ऑप्शन नंबर 1 क्राय 1 AC. ऑप्शन नंबर 2 क्राय 2 AB. ऑप्शन नंबर 3 क्राय 1 AB. ऑप्शन नंबर 4 क्राय 2 AC. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर
ऑप्शन नंबर 3 क्राय1 AB. 25वा लास्ट. Cry2 AB and Cry1 AB produces toxins that control. Cry2 AB आणि Cry1 AB प्रोड्यूस तयार होते टॉक्झिन्स म्हणजे तयार करते Cry2 AB आणि Cry1 AB टॉक्झिन्स तयार करते जे की कंट्रोल करते कॉटन, बुलवर्म अँड कॉल बोरेर रिस्पेक्टिवली. ऑप्शन नंबर 2 कॉटन, बॉलवर्म अँड बर्डवर्म्स ऑफ टोबॅको रिस्पेक्टिवली. ऑप्शन नंबर 3 कॉर्न बोरर अँड कॉटन बॉलवर्म्स रिस्पेक्टिवली. ऑप्शन नंबर 4 नेमॅटोड्स अँड टोबॅको बर्डवर्म्स रिस्पेक्टिवली. याचा उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 कॉटन, बॉलवर्म्स अँड कॉल बोरर रिस्पेक्टिवली.